नागगावचा संघ, हे संघ 2 तुम्हाला पाहायला मिळतात. जसजसा सामना पुढे सुरू होईल, आमच्या समवेत जोडले जातील. मॅन फ्रॉम केलवा मायकोप आमच्या समवेत ज्याने समाज सुरुवात केली होती. कडे मॅच एका बाजूने परेश हारेकर, दुसऱ्या बाजूने महेश राऊत यांच्यातला बॅटल. जिंकणारा संघ हा मात्र TR शिव 11 बेटेगावच्या अगेन्स्ट होणार करताना आपल्याला बघायला मिळेल आणि हरणारा संघ चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल बॉल पहिला चेंडू डॉट बॉल आहे. प्रीतम काय म्हणाले आज स्पर्धेच्या माध्यमातून ही किती महत्वाची मॅच आपण बघतायत. दोन्ही संघासाठी डोर टाय मॅच. हरीश शारेकर समोर महेश आपण बघतोय पुढे चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर. दोन्ही आज समांतर रेषेमध्ये वाईट बॉल आहे. थोडंसं प्रेशर दोन्ही संघाकडे असेल का? येस डुअर डाय करूया मोरेच्या स्थितीमध्ये प्रेशर आपोआप येतो. कारण की आता नाही जिंकला तर मात्र स्पर्धेचं पासून टक बाय बाय करावं लागेल. आणि दोन्ही टीमने आपल्या पहिल्या पहिल्या मॅच गमावल्यात. येस पंच कीपरला सांगतायत जिथे गॉगलचं अगदी आपण रिप्लेस येतोय डोळ्यांवर. आणि वाईट बॉल आलाय. दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण मॅच. महेशचा फटका उंच खूप गेला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच देखील करतोय. परेश आरेकरला पहिला विकेट मिळतोय. महेश बॅक टू डग आउट. वाजव. पुढील चेंडू फलंदाज नवीन बॅटर आपण बघतायत आयुष. टॅप करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रिस्की रन्स आपण बघतायत. एकदा परिपूर्ण भागेश यांचे रेनकोट येताना आपल्याला दिसले. नवसाची सिंगल पुढे जाईल. वरती स्थिरावलेली आहे. महेशकडून भरपूर अपेक्षा होत्या परंतु परेशच्या अगेन्स्ट हात घालण्याचा पावित्रा एक मिस टाइम शॉट बघायला मिळाला आणि तंबूच्या असलेलं प्रयत्न आपण बघतायत महेश राऊत. आयुष नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये आल्यात. भावगेशकडनं मोठी जिम्मेदारीची अपेक्षा आहे. तर एका बाजूने परेशला सापडलेली सूर लेंथ इन लाईन अशी पुढे जाण्याचा मानस असेल त्या संघाचा. पुढील चेंडू चेंडू क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळणार आहे. परेश फुलटाचा आहे. थोडंसं स्टेप आउट करून एंट्रीच्या पूर्ण चेंडूला पिच केला. चेंडू सरळ कॉर्नर मध्ये जातोय. सीमा रेषेच्या बाहेर आला. धावसंख्या 4 ने पुढे होताना
6 वरती पोहोचते. 6 रन लॉस ऑफ 1 विकेट. थोडंसं स्लिप केलं होतं प्रीतम आपण बघतायत, परंतु टायमिंग चांगलं झालं आणि चेंडूला पिच करत आलाय चौकार. ते धावा बनवाव्या लागतील. 70-80 प्लस जावं लागेल, कारण की हर वेळेस असं नाही होणार की समोरच्या टीमला आपण 60 देऊन पराभूत करू शकतो. स्वतःच्या गोलंदाजीवर देखील तो विश्वास असणं गरजेचं आहे. परंतु 6 झाले 4 बॉलमध्ये आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. परेश हारेकर आपल्याला पाहायला मिळतोय. हा टेनिस बॉल आहे. त्यावेळेस मात्र एज लागली. ओ चुकी होत असताना बॅट्समॅनला आता नाही थांबणार. अगदी वन बाउन्स हा वेग आहे बरेचचा. जिथे एज लागून क्विक आला बॉल आणि चेंडू गेला बाउंड्री लाईन पार. भागेश 2 चौकार लगातार आलेत. कुठे ना कुठे एक स्टार्ट मिळत असताना भागेशला धावा झाले 10. चांगली स्टार्ट आहे. मागच्या मॅच मध्ये थोडेसे लवकर बाद झाले होते. गोलंदाजी करताना धावा भरपूर झाल्या होत्या. काय मॅच मध्ये एक चांगलं मोमेंटम त्यांनी शिफ्ट केले. रेसच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेले. एक गडी बाद जरी झाला तरी सध्याचं जे षटक आहे ते एक संमिश्र षटक आपल्याला बघायला मिळते. पुढे चेंडूला समोर जातील भागेश. उलटा असा आहे गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये शॉटचा कव्हर्सला. ओ माय गॉड, पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर कदाचित वेध घेतला असता एस्टनचा, भागेशला यावं लागलं असतं डाऊट मध्ये. सिंगल कंप्लीट झाले. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 11 पोहोचताना फक्त लॉस ऑफ 1 विकेट. पहिले षटक 1 गडी बाद 11 धावा. स्टार्ट चांगली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे फुलटच बॉल होता, परंतु पहिलंच मला तर वाटते विचार बनवला की ऑफ साईडला खेळणार, नाही तर ऑन साईडला चांगला वारा आहे. पाहिजे तिथे फेकून देऊ शकले असते, परंतु इकडे एक जीवनदान देखील भेटलाय. पहिल्या अटेम्प्टला जर स्टंपला चेंडू लागला असता तर भागेशला रनआउट मध्ये परतावं लागलं असतं. 1 ओव्हर 11 धावा आहेत. भागेश आणि भागेशच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय आयुष. बॅटिंग करावी लागेल. दमखम जो आहे तो दाखवावा लागेल. फक्त प्रॅक्टिसला नाही, मॅच मध्ये देखील आम्ही करू शकतो, हे करून दाखवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर निनाद आपल्याला पाहायला मिळते. निनाद पाटील नवीन गोलंदाज, मॅन फ्रॉम नांदगाव. एक बाजूला शंभू 11 औशी नांदगाव, तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच आलेवाडी संघ ईशान 11. कव्हरचा फटका खेळला, यावेळेस नकार दिला, कारण की ही इथून धाव नाही भेटली असती. डॉट बॉल येतोय. अजित ते बघायला गेलं ना तर 70 तर बनवावे लागतील. समोर एक कडक बॅटिंग साईड देखील आहे. गौतम आकरे सारखा फलंदाज आहे. निनाद आहेत. चांगलं टार्गेट ठेवण्याचा पावित्र्य असेल भागेशांचा. पुढे चेंडू उलट असं आहे. प्रॉपर एलिव्हेशन. ओ संख्या फक्त 6 ने फ्लाय होताना स्टंट अँड डिस्पॅच षटकार आलाय. आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होताना 17 वर पोहोचते. लेफ्ट हँड बॅटर साठी अनुकूल असं ही खेळपट्टी आहे. आणि फुलटॉस चेंडू म्हणजेच लेफ्ट हँड फलंदाजाला दिलेली भेट आहे. सन्मानजनक त्याचा स्वीकार करत निनाद पाटीलच्या अगेन्स्ट हात करताना भागेश आपल्याला बघायला मिळते. 6 ने स्कोर कार्ड 17 वरती पोहोचलाय. प्रथम बॅटिंग करताना भागेश चांगल्या मोमेंट मध्ये बघायला मिळतोय. निनाद व्हाईट बॉल 154 18 वरती स्कोर कार्ड सरकलंय. आता आपण बघतायत रेफर केले थर्डम्या अंपायर कडे. रिव्ह्यू घेतलं गेलंय. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, विकेटकीपरच्या माध्यमातून चेक केलं जाईल या ठिकाणी वाईड आहे की नाही. व्हाईट बॉल आणि आता मात्र रेफर जो आहे तो गमावलेला आहे फिल्डिंग टीमने. भावेश पटेल, आशिष परब आपण असतील तर कृपया करून या. विपुल भाऊ, विपुल असेल तर या. पुढील चेंडू. हो, गुड शॉट, स्वीट साऊंड. परंतु लॉंग ऑनला सेल मध्ये कन्वर्ट झालाय. निनाद पाटील सांगतायत ज्या पद्धतीने गौतम आग्रेला सेट केलं होतं तिथे मात्र त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना एक मोठा बॅटर चेंडूच्या आसऱ्याला परतताना थोडंसं आता बॅटिंग टीमकडे प्रेशर झाले. बट आपलं एक रिफ्रेश सॉन्ग आणि तिथं देऊया मॅच कडे. कमॉन डीजे.
बॉल होता. अगदी आपण बघू शकता सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वायडिश लॉंगॉनला इथे मात्र गौतम होता. चांगली कॅचिंग, चांगली जजमेंट, मोठा विकेट येतोय. 18 धावा स्कोर कार्डवर आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश पाटील हा देखील नांदगावचा खेळाडू आहे. जिथे मात्र अनुभवी खेळाडू 40 प्लसचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला नांदगावचा युवा टॅलेंटेड खेळाडू निनाद पाटील. धावेचा विचार केला तर 18 आहेत. 2 झटके म्हणजे ओपनिंग बॅटर मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला. 3 बॉल फेकून झाले. 3 बॉल बाकी आहेत. एक बाजूला शंभू 11 हौशी नांदगाव फिल्डिंग करताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना आपण पाहू शकतात ईशान 11 अल्लेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी करो या मरो डू ऑर डाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. चौथा बॉल पॉवर प्लेचं हे षटक आणि ऑन साईडला आल्याला कल्पेशने पायामध्ये बॉलला उडवलाय. चेंडूला पाठवलाय. बॉटलाईन 4-6 अनुभव आहे. 40 प्लसचा खेळाडू. इतके वर्ष क्रिकेट खेळलाय. मीच नाही खेळलाय. आजही मला मैदानामध्ये ऍज अ बॅट्समन म्हणून टू डाऊन मध्ये पाठवलं जातं. अजित सर काय म्हणणार? एज इज द जस्ट नंबर आपण म्हणतोय. आणि कल्पेश हा नेहमी वलंकित राहिल्या मोठ्या शॉटसाठी. चेंडू रडारमध्ये होता. सरळ खेळत्या पाकवटच्या स्कर्लेकच्या डोक्यावरनं षटकार. 24 वरती स्कोर फ्लाय झालाय. रोहित चेंडू निनाद. हो यावेळेला फक्त इनपेच्यावरनं पिच केलाय. क्लेवर क्रिकेट. एक लाफ्टेड 5 रन्स माध्यम होतं तिथे. चांगलं कॉल कव्हर आहे तिथे. 25 वरती स्कोर कार्ड. क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रीतम नेहमी कॉलिंग चांगली महत्वाची आहे. अन्यथा रनआउटची विकेट जात असते. आयुष आणि कल्पेशकडे मोठी जिम्मेदारी आहे. समोर निनाद आहे. 25 झालेले आहेत. षट क्रमांक आपण दुसरं बघतोय. अंतिम चेंडू घेऊन थोडेसे तयार होताना निनाद पाटील राईटचा मुहूर्त विकेटचा मारा करतायत. समोर युवा बॅटर आहेत. नाव आहे मिस्टर आयुष. बॉलर ड्राईव्ह ओव्हर द बॉलर हेड. जबरदस्त सेट ड्राईव्ह. धावसंख्या 4. षटकाची होते समाप्ती. टोटल धावा स्कोर कार्डवर बघायला मिळते 29. 29 धावा. एक सॉन्ग देऊया मॅच कडे. कमॉन डीजे. नांदगावचे लेजेंडरी खेळाडू सुहास भाऊचं देखील स्वागत आहे. अगदी त्यांच्या स्वागतामध्ये आलेला हा चौकार आपण पाहू शकतात. अगदी इल्ल्याजी पठाण त्यांच्या समवेत आमचे विशू भाऊ पालघरचे लेजेंडरी खेळाडू आहेत. अगदी ज्यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलाय. कित्येक मुलं घडवली. परेश शारेकर चर्चेचा हा खेळाडू आहे. चांगला बॉल एज लागलाय. शॉट दरम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल पूर्ण केली. आयुष आणि कल्पेश ही पार्टनरशिप थोडी वाढवावी लागेल. धावसंख्या 30 आहे. अजूनही मात्र 23 बॉलचा खेळ बाकी आहे. जिथे आपण पाहू शकतात परेश हारेकर गोलंदाजी मार्कवर आहे आणि आयुषच्या बॅट मधून एक कमालीचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार आलाय. काय म्हणणार सर? चांगला स्टार्ट आहे. मेरिटवरती खेळावं लागेल आणि नेहमी तुम्ही जेव्हा मेरिटवरती क्रिकेट खेळत असतात तेव्हा तुमचा खेळ भरत असतो आणि तेच बघायला मिळालं आयुषनं. सरळ बॅटचा दणदणीत चौकार आला. परेशच्या आगे त्याचं इंटेंट बघणं गरजेचं आहे. 30 रन्स. चेंडू यावेळेला लॉक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑन फुलचा टीम होता. सिंगल परिपूर्ण होते. एका धावाने मात्र सॅटिस्फाईड होताना दोन्ही बॅटर. प्रीतम जर आपण बघितलं दोन्ही इंड धावा येत आहेत. दोन्ही इंड मोठे शॉट येत आहेत. दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करत आहेत. जमेची बाजू आलेवाडी संघासाठी की जी जिम्मेदारी आहे संघाची ती दोन्ही खेळाडूंना आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. यस ज्याप्रमाणे म्हटलं जातं की लुक ॲट बॉल नॉट बॉलर. खेळाडू मोठा आहे की लहान आहे ते महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या मेरिटवर खेळणं खूप गरजेचं आहे. तुमची ताकद दाखवणं गरजेचं आहे आणि इथे आपण बघू शकतात यावेळेस फटका चांगला खेळ कल्पेशने एनपीच्या वरून आहे. मिड आपल्याला पाहायला मिळेल मिड ऑफ आणि त्याच्या डोक्यावरून खेळलेला फटका 2 धावा पूर्ण करत असताना 2 धाब्यानिशी स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोर 34 आहे. 33 आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 धावा आलेल्या आहेत. एक मोठा हिट येणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये.
चांगली बॅटिंग बहरताना आपण बघतोय. बरेचच्या अगेन्स्ट सुद्धा धावा येत आहेत. 33 झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक मोमेंटम थोडंसं बॅटिंग टीमकडे शिफ्ट झालेलं आहे आणि परेश मात्र अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत. एक ब्रेक थ्रू देण्याचा त्यांचा स्वातंत्र्य असेल. एका बद्दल प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहेत. ते कल्पेश स्ट्राईक मध्ये आपण बघतोय. हो, चांगला टायमिंग आहे. विकेटला मात्र खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दीपक मध्ये सिंगल कंप्लीट होताना 34 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. नेहमी तुम्हाला नेहमी म्हटलं जातं की जीवन एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काही धडे तुम्हाला दुःखाचे येतील, काही सुखाचे येतील. परंतु जेव्हा तुम्ही पानं पलटणार, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की पुढच्या पेजवरती काय आहे. तर तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न इथे होतोय. प्रत्येक चेंडूनंतर थोडंसं अटॅकिंग, थोडंसं आक्रमकता, थोडासा संयम यांचा एक चांगला समन्वय बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल परेश हारेकर तो आयुष अपील लावूड आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. जिथे सलग 4 बॉलमध्ये सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळाले. 5वा बॉल डॉट आलाय म्हणजे 5 बॉलमध्ये 5 खर्च केलेत. 34 धावा धावफलकावर आहेत. कुठे ना कुठे पॉवर प्ले संपल्यानंतर कंट्रोलमध्ये गोलंदाजी अंकुश लावले धावेवर. नाही, परेश करण्याची अपेक्षा आहे ते पूर्ण करता येते परेश आणि तेही गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही संघाच्या बॅकबोन असता, तुमच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. हो, यावेळेला अश्वाट अंबूचा फटका आपण बघतायत. सरळ जातोय तो विकेट रिझन मध्ये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना धावा ऑन दी स्टंप बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि हवाय तर धावसंख्या 36, 12च्या सरासरीने 36 होत आहेत. येस जाऊया डीजेकडे आणि मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. कॉमन डीजे. एक्सरन झालेली 36 या पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर इथून 22 72 आपल्याला बघायला मिळू शकतो. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन बघायला मिळतंय का बघूया. हर्षल नाईक ला इंट्रोड्यूस करतायत. आपण बघतायत हर्षल न्यूमान समोर आपण कल्पेशाला बघतोय. प्रत्येकाला संकटाला सामोरे जाण्याची क्षमता त्याने सिद्ध करणं गरजेचं आहे आणि तेव्हा तुम्ही जे सिद्ध करतात तदनंतर तुमची प्रसिद्धी ही सातत्याने बघायला मिळते. एक मिड विकेट लॉंग ऑन. लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र चक्रव्यूह रचला गेलाय. पॉइंट आणि लॉंग ऑफ असं फील्ड बघायला मिळते. लेग गली आहे. शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळतोय. शॉर्ट गली आहे. चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल पण या ठिकाणी बघू शकाल कल्पेश थोडेसे सफल झाले होते आणि रूल्स अँड रेग्युलेशन नुसार हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालाय. पुढील चेंडू हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली लेंथ इन लाईन पुनश्च मेंटेन केलेली आहे. हर्षल मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकत ब्रेक लावतोय स्कोर वरती. येस 12च्या सरासरीने नक्की 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात. परंतु पुढच्या 3 ओव्हरमध्ये आता पण 12च्या सरासरीने तर 14च्या सरासरी जमा करावे लागते. कारण की चांगले स्टार्ट मिळाले. दोघांचे आता मात्र डोळे जमलेले आहेत. जिथे पाय देखील जमवलेत. परंतु 2 चांगले यॉर्कर चेंडू आणि आता मात्र बॅटच्या रडारमध्ये हा दुसरा षटकार आलाय. 6 धावा करावा लागेल. एखादी ओव्हर 20 ते 25 ची शोधावी लागेल. कारण की पहिली बॅटिंग करत असताना या टेनिस बॉल समोर किती टार्गेट ठेवावा हे मात्र मनामध्ये एक चिंता असते. जी आपण भविष्यात 80 देखील बनत नाही आणि 100 देखील बनतात असं आपण पाहिलेलं आहे. 60 देखील बनलेलं आहे आणि 120 देखील बनलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. 42 धावा झालेले आहेत. आणि सक्सेस नेव्हर कम इझी. पेशन्स अँड हार्डवर्क आर ओनली की. हे आपण सातत्याने ऐकत असो. तुम्हाला पेशन्स आणि हार्डवर्क दाखवावे लागतील तर तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि ते कल्पेश 2 चेंडूवरती स्ट्रगल, तिसऱ्या चेंडूवरती अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असे म्हटलं जाते. आक्रमकता दाखवत धावसंख्या 6 ने फ्लाय होत 42 वर पोहोचलाय. हर्षल नाईकच्या अगेन्स्ट हात खोलताना फ्रीडम दिलं होतं आणि त्या फ्रीडमला 6 धावामध्ये कन्वर्ट करताना
मॅन इन गोल्डन फॉर्म अल्पेश फुलटन स्वतः आतला रोल करत ला खेळतोय. सिंगल मिळणार आहे 45 स्कोर कार्ड वरती. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं. थोडं मात्र आपण भविष्यात बॉलच्या खोलवर नाही पोहोचला फलंदाज. एक धाव मिळते. 7 धावा आतापर्यंत आले 4 बॉलमध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला 43 स्कोर कार्डवर. अजूनही मात्र विचार केला तर 14 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना ईशांत 11 अल्लेपवाडी, फिल्डिंग करताना शंभो 11 हौशी नांदगाव. आयुष आहे आणि सुरुवातीपासून आलेला आहे आयुष. एक चौकार फक्त त्याने खेचलेला आहे. कुठे ना कुठे त्याच्या बॅटमधून मोठी हिट आणावी लागतील. जो विश्वास दाखवलाय कर्णधाराने आयुषवर, कर्णधाराला मात्र विश्वासात घेऊन चांगले हिट करावे लागतील आयुषला. एक डॉट बॉल आले. चांगली गोलंदाजी. 5 मध्ये 7. शेवटचा बॉल हर्षल. आता मात्र ऑफस्टमच्या जास्त बाहेर व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 44. शेवटचा बॉल आहे. सो 44 रन्स होणार स्कोर कार्ड. 44. अंतिम चेंडू घेऊन हर्षल नाईक चांगली गोलंदाजी. लेंथ इन लाईन मेंटेन करण्याचा प्रयत्न पण आपण बघतायत हर्षलला. इथे पण बघतायत निर्धाव चेंडू पंचांकडनं पण तो रेफर केलाय. पंचा रेफर केलाय. रिव्ह्यू घेतला आहे का? बॅटिंग टीमने घेतलेला आहे. चेक करायचंय काय घडले तिथे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू गमावलेला आहे ना. बॅटिंग टीम या ठिकाणी चेक केलं जाईल की एक्झॅक्ट काय होते तिथे. भावेश बॉल 4 ओव्हर नंतर 44 झालेले. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हर 44 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गौतम माकरे आपल्याला पाहायला मिळतोय. तर 44 स्कोर कार्ड वरती आपण म्हणजे ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. गौतम माकरे 44 झालेले आहेत. अकराच्या सरासरीने
षट क्रमांक 5 समोर कल्पेश आहे. ज्याच्या बॅटमधून आपण 2 उत्तुंग षटकार बघितलेले आहेत. तोच बॅटर. तर एका बाजूने गौतम आगरे गोलंदाजी ट्रॅकवर षट क्रमांक 5 पहिला चेंडू घेऊन ते मात्र पंच संकेत देताना एक्स्ट्रा चेंडू स्वर चेंडू हाताळला गेलाय. 45 धावा स्कोर कार्ड वरती. 12 मध्ये 25-30 शोधावे लागतील. आतापर्यंत 45 झालेले आहेत. 17 प्लस इथे चांगला मात्र प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे येणाऱ्या फलंदाजासाठी देखील. आणि कल्पेचा फटका ऑन साइडला. आता मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कुठे ना कुठे फलंदाजाला देखील रनिंग बिटवीन द विकेटवर देखील लक्ष द्यावं लागेल. आयुष स्ट्राईकवर येतोय. सध्या तरी बघायला गेलं तर थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आयुष. दुसऱ्यावरच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला होता त्याच्या बॅटमधून, पण तो त्याच्यानंतर मात्र थांबवलंय. परंतु एक चांगला खेळाडू आहे. मोठे हिट करावे लागतील. फटका अगदी सरळ बॅटने खेळला. डीप मध्ये चित्ररक्षक आहे. चांगली कॅचिंग. गुड कॅच. विकेट आयुष. बॅक टू डगआउट. विशाल नाईक आपल्याला कॅच करताना पाहायला मिळते. चांगली कॅचिंग आपण बघू शकतात. खूप दूरवरचा आपण बघू शकतात प्रवास होता हर्षलसाठी देखील. चांगलं ग्राउंड कव्हर केलं आणि कॅच केलं. चांगलं खोदून काढलं होतं आयुषने हा फटका, परंतु क्लिअर करू शकला नाही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल काय असेल धावफलक 45 आपल्याला पाहायला मिळतंय. 46 शॉट बॉलला चाललाय बॉटल लाईन पार येतोय. किती हाल चौका षटकार 6 धावा. अजित सर षटकार आल्या जे मोमेंटची गरज होती ती मिळाली फलंदाजाला. भरपूर आखोटप्प्याचा चेंडू होता. नवीन बॅटरला एक संधी होती मोमेंटम आपल्या बाजूने फिरवण्याची, आणि प्रथमेशने ते दाखवून दिले की जरी मी आताच मैदानाच्या आतमध्ये आलोय तरी माझ्या बॅटिंग मध्ये पॉवर आहे की मी षटकार खेचू शकतो. लॉंग कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नर मध्ये एकदा परिपूर्ण चांगली थ्रो आहे. त्याच्या एलिव्हेशन मध्ये थ्रो फेकला गेलाय. एक 9 सेकंड सिंगल पुढे जाईल आणि 53. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 53 झालेले आहेत. एकंदरीत 8 चेंडू अजूनही शेष आहेत. मॅच बॅलन्सिंग मध्ये आहे. इथून मात्र जर मागच्या 8 चेंडूवरती शेवटच्या 8 चेंडूवरती धावा आल्या तर एक मोठं टार्गेट समोर होईल. आणि जर इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर मग नजरेसमोर टार्गेट असेल हौशी नांदगाव संघाच्या समोर. परंतु जर तरलं क्रिकेटमध्ये थारा नाहीये. तुमचे 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील. चेंडू स्वीट साऊंड, गोड आवाज लॉंग ऑनच्या डोक्यावर जाऊन दिलाय. स्टंट अँड डिस्पॅच. बिग 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 सिक्सर डीजे. स्कोर जाणार 59 कल्पेच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आलाय. जरी मात्र शेवटचा बॉल गौतम आगरे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी 15 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल उंच खूप केला आहे. मध्ये चित्ररक्षक कॅच करतोय आणि कॅच देखील करतोय. चांगली कॅचिंग. कल्पेश यावेळेस मात्र बॅक टू डगआउट. 5 षटकेकडे समाप्त झाली. जवळजवळ 12ची सरासरी मेंटेन केलेले 59 धावा फलकावर आहेत. शेवटचं अंतिम ओव्हर असेल. पाहूया गोलंदाज कोण असणार. थँक्यू. कुशल न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 59 वरती धक्का लागलाय आणि कल्पेशांचा माइंडसेट बरोबर होता. आउट झाल्यानंतर त्यांचं इच्छा होती की इनसाइड आउट खेळायला हवं होता. कुठेतरी लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा त्यांचा प्रयत्न
ठरवून शॉट खेळले गेले. चेंडू खूप उंच गेला आणि तिथून झेलबाद झालेले आहेत. 59 झालेले आहेत. इथून 70चं टार्गेट सेट करू शकतायत. हर्षल नाईकला इंट्रोड्यूस करतायत अंतिम षटकामध्ये. आणि समोर आपण बघतायत प्रथमेश, त्याच्या बॅटमधनं एक उत्तम षटकार आपण बघितलेला आहे. बॅटल रंगणार आहे. नवीन बॅट्समन कुशल ची नौसाकींकडे आपण बघतोय. हर्षल चेंडू घेऊन गुड शॉट सिलेक्शन. गल्लीमधनं गॅप शोधला गेलाय. आउटफिट वेगवान आहे आणि येतो इथे चौकार. बहुसंख्य पोहोचेल ते म्हणजेच 63 वरती. 63 धाबा. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आल्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि एक कठीण काळामध्ये प्रथमेश मात्र आपल्या संघाच्या बाजूने धाबा बनवण्याचा अविरतपणे प्रयत्न करतोय. नेहमी म्हटलं जातं नोबडी कॅन सेव्ह यू, गेट अप बी युअर ओन हिरो. आणि वक्त जर लक्ष ठेवलं तर कठीण काळामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकतायत. 63 झालेले आहेत. 63 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बॉल नशिबाचा चौकार आलाय आणि एक गरज आहे धावा आता कशाही होतं येणं गरजेचे आहे कारण की शेवटची डेथ ओव्हर आहे. व्हेरी फर्स्ट बॉल प्रथमेश्वर हर्षल नाईक एज लागलंय आणि आता चांगला क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट थर्ड मॅनला अगदी ऋषी पाहायला मिळतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 64 शेवटची ओव्हर 4 बॉल एक मोठा हिट आला पाहिजे. अजित सर 64 रन्स आहेत. इथून फलंदाजाचे जे समर्थक आहेत त्यांची इच्छा असेल की 2-3 मोठे शॉट आणि जे गोलंदाज ज्याचे समर्थक आहेत त्यांची इच्छा असेल कमीत कमीत रन्स. हे क्रिकेटमध्ये नेहमी होत राहतं. उलटा चेंडू इनफिल्डवरनं पिच केलाय. चेंडू सुपर कव्हरला जाताना सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे कॉल चुकीचा. फलंदाज बाद होताना आपण बघतायत. धक्का लागतोय म्हणजेच कुशलच्या रूपानं. प्रथम ज्या ज्या वेळेला डेथ ओव्हर असते त्या त्या वेळेला फलंदाजाचं कर्तव्य असतं की जे सेट बॅटर आहेत त्यांनीच जे काही शेष बॉल असतात ते खेळून काढायचे असतात. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणार, सेट व्हायला वेळ जाणार, त्याच्यामध्ये एखाद दुसरा डॉट बोट गेला, प्रेशर तुमच्याकडे कन्वर्ट होत असतं आणि हे जर झालं तर मग ज्या धावा तुम्हाला आपल्या स्कोरबोर्ड वरती हव्यात त्याच्यापासून तुम्ही दूर राहतात. नवीन बॅटर स्वप्नील आल्यात मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कडे आपण वळतोय. धावा आहेत 65 आणि चेंडू शेष आहेत या इनिंग मधले. तीन चेंडूंचा खेळ शेष आहे. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 65 झालेले आहेत. एखादा मोठा शॉट जरी आला अबोव्ह 70चं टार्गेट आणि गोलंदाजाची गोलंदाजी त्यांच्यातलं द्वंद्व बघण्यासाठी खऱ्या अर्थाने एक चांगला ऍटमॉस्फिअर आपण निर्माण करू शकतो. 3 बॉल आणि पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर 2च आले 2 बॉलमध्ये. फुलटस होता मागचा बॉल. तुम्ही बरोबर बोलला नवीन बॅट्समन जो मात्र नजर बसली नसते आणि फुलटस बॉलला देखील फटका सजवू शकला नाही. तर नोस्टेकच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणणं देखील गरजेचं आहे. नवीन बॅट्समन आलाय. शेवटचे 3 बॉल आहेत. 65 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 70 प्लस जायचा प्रयत्न होता आणि 65 पर्यंत गाडी पोहोचलंय. 3 चेंडू शेवटच्या षटकातले. हर्षद मॅन फॉर्म पोफरान. पहिल्या वेळेस गोलंदाज तयार नाही, यावेळेस फलंदाज तयार नाही. ही थोडी ड्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्डची आठवण करून दिली. नाही, तुम्ही सकारात्मक ऊर्जेने बघावं लागेल. कदाचित त्यांच्या डोळ्यामध्ये कचरा गेला असेल म्हणून ते थोडे थांबले असतील. ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. नाही, इथून ऍक्च्युली दिसलं की डोळ्यामध्ये काहीतरी गेलं फलंदाजच्या आणि त्यामुळे तो बाजूला झाला. परंतु होत राहते. अगदी सरळ बॅटने फटका खेळलाय. ग्राउंडिंग स्ट्रोक. लोंगानला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 66 शेवटचे 2 बॉल. आता फिल्डिंग टीम मात्र विचार करते चांगलं चाललेलं आहे. असं चालू राहू दे, परंतु बॅटिंग विचार करत असेल एक मोठा हिट आला पाहिजे. कारण की या ओव्हरमध्ये चौकार जो आला तो नशिबाचा होता. बघूया पुढे चेंडू. ओ माय गॉड, आणखीन येतो लक्करचा चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे होताना पोहोचते 7-0. फक्त नेहमी प्रीतम म्हटलं जातं डोंट डिपेंड इन लक, डिपेंड इन हार्डवर्क. अंपायरिव्ह बेमर साठी चेक केला जाईल.
भीमर साठी पंचांकडनं या ठिकाणी आपण बघतायत वॉर मध्ये चेंडू पाठवला गेलाय. तिथे थर्ड अंपायर आमचे आहेत सज्ज. चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय आणि तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. परंतु 4 धावा आल्या, जमेची बाजू आहे. 70 येस, नो बॉल आणि 4. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर 71 71 हिटचा बॉल आणि सरळ पट्टा सजवलाय. या बेट चाललाय चेंडू लॉबॉल रिचनला षटकार. स्कोरबोर्ड 77 77. काय म्हणा अजित सर, थोडा मात्र खेळ बदलला. इथे आपण विषयात नो बॉलला चौकाराला षटकार आला. चांगली बॅटिंग बघायला मिळत आहे स्वप्नील कडे. त्याच्या बॉडी लँग्वेज कडे जर तुम्ही बघितलं किंवा रीड केलं असेल, त्याने सिंगल काढल्यानंतर ते डबल साठी त्याने प्रयत्न नाही केला. त्याला माहिती आहे बेस्ट बॅटर आहे, त्यांना संधी देऊया आणि त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे धावा आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण बघतायत लोअर फुल टॉस. एक धाव परिपूर्ण होते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 78 आणि 79 78 धावा धावफलकावर आहेत आणि 79 धावेचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. अगदी आपण बघू शकतात जशी दुसरी फेरीला होणार सुरुवात. अजित सरा समवेत आपल्या समवेत जोडले जातील दीपक सर. या पण ऐकूया अजित सर आणि दीपक सर त्याबद्दल पण ऐकूया डीजे मास्टरला. डीजे
थँक्यू. चला मॅचकडे 79चं टार्गेट इथे समोर सेट केलं गेलंय. 1900 धावांचं मोठं टार्गेट. 3 षटकामध्ये 36 होत्या. तदनंतर इंटेंट चेंज केला गेला. कल्पेच्या बॅटमध्ये धावा आल्या. प्रथमेशने चांगली साथ दिली आणि एक चांगलं टार्गेट औशी नांदगावच्या अगेन्स्ट समोर ठेवलं गेलंय. गौतम आकरे असतील, परेश आरेकर असतील, एक दिग्गज खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन बघणार आहोत. बोईसर प्रीमियर लीग एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडानगरी क्रीडांगण मोठेगाव च्या भव्यशा प्रांगणामध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण एक महत्वाचा टू और डाय मॅच जिंकणारा संघ 2 हात करताना TR शिव11 मोठेगाव संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला दिसणार आहे. आणि इथून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा शिमकश आतमध्ये बघणार आहोत. चला किंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण या 79चं टार्गेट या स्पर्धेमध्ये 120 धावांची उच्चांक संख्या आपल्याला TR शिव11 बेटेगाव संघाच्या नावावरती आपण बघितली. पहिलं हाफ सेंचुरी शिवराम यांच्या नावावरती आपण बघितले. उत्कृष्ट गोलंदाजाची कामगिरी सातत्याने घरच्या माध्यमातून आपण बघितली, गुंजनच्या माध्यमातून बघितलंय. आणि आता 2 फलंदाज नीम आणि गौतम आकरे मैदानाच्या आतमध्ये मंद पावलाने दाखल होताना, परंतु हृदयामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे, माइंड मध्ये एक विचार चाललाय. 79 अचीव्ह करायचे त्या कशा पद्धतीने करावे लागतील, त्यासाठी पेशन्स, हार्डवर्क, आक्रमकता, संयम यांचा जबरदस्त कसा दाखवला जाईल आणि या टार्गेट अचीव्ह करण्यासाठी ती कशी इनिंग केली जाईल हे बघण्यासाठी एकत्र राहा. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची प्रीमियर लीग, बोईसर प्रीमियर लीग आमच्या कमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईन होत आहेत. दीपकजी संकेत वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद अजित. खरोखर अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. सकाळच्या सत्रात 120 धावा त्यांच्याकडून दिल्या गेल्यानंतर बाकी चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्ही एक चांगलं सिन्सिअर म्हणजे शेवटच्या 3 मध्ये सोबतीने सिंगल काढले आणि समोरच्या बॅटरला का आणलं तर तो चांगली बॅटिंग करत होता आणि त्याच्यामुळे तो शेवटच्या 2 चेंडूमध्ये तुम्हाला 12 ते 13 धावा बघता आल्या. खऱ्या अर्थानं विजयाचं टार्गेट आहे ते म्हणजे 79 1900 धावा. एक जबरदस्त मॅन इन फॉर्म ज्याने खऱ्या अर्थाने पालघर तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट जगतात दाखवला, तो दांडीगावचा सुपुत्र गौतम आकरे. तो त्याचप्रमाणे सोलापूर कांबोळचा तुम्हाला नीम देखील बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगलं बॅटर स्पर्धेच्या बंधाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर गौतम आकरे, एका साईडला विचार केला तर नीम, हे स्पर्धक तुम्हाला बघायला मिळेल. बोईसर प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिल्याच्या दिवसातली आपण पहिली टीम जी बघितली ती तुम्हाला ड्रीम 11 सरावली, ज्याने सांघिक खेळ केला, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली स्पिनिंग, सुपर टीम टिकवलं आणि पहिला सुपर 8 मध्ये संघ आपल्याला बघायला मिळाला. तर बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो भाग्येश गावकर, फ्रिकी गोलंदाज बोर्ड आपण बघितलं. हौशी नांदगाव संघातून अनेक वर्ष खेळताना आपण खेळाडू पाहिले. यष्टीरक्षक तुम्हाला बघायला मिळतात, महेश ठडम्यांना बघायला मिळतात, गली बघायला मिळते, पॉइंट बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते. आणि एक जो खेळाडू सर्कलच्या बाहेर म्हणजे पहिल्या षटकात 2 बघायला मिळतात, एक डीप कव्हरला आणि डीप मिड विकेट अशी 2 खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. भाग्येश लेफ्ट विकेट मारा करतात, फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो गौतम आकरे. 1900 धावा हे विजयासाठी करायचे आहेत. हो, चेंडू पडल्यानंतर लेफ्ट बघायला नॅचरल टर्न खूप चांगला चेंडू बाहेर निघाला. सकाळच्या सत्रामध्ये त्याच्या हातून चेंडू रिलीज होत होता, चेंडू सुटत होता, कधी कधी होत नाही जसं एखाद्या गोलंदाजाचं एखाद्या इनिंगमध्ये पैकी खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी हाताळताना भाग्येशला आपण बघत आहात. मार्गस्थ होतो भाग्येश. लेफ्टला गेलाय, हलक्याने चेंडू कट केलाय, चेंडू गेला कव्हरच्या रिझनला, होईपर्यंत 1 धाव निघते. आपलं खातं खोललं गौतम आकरेने, 1 धाव. काय म्हणाल कशा पद्धतीने चेसेबल पॉवर प्ले मध्ये किती धावा निघतात त्याच्यावर संपूर्ण मॅचचं चित्र बघायला मिळेल. पहिला चेंडू जर आपण रेट केला असेल तर फलंदाजाच्या समोरून फिरवला गेला, लेफ्ट लेग ब्रेक आणि थोडं खाली राहिला. दुसरा चेंडू हलकासा टॉस झाला, शफल होऊन खेळण्याचा पावित्र्य होता, सिंगल मिल्टे स्ट्राईक रोटेट झालेले आहे. इथून जर रडारमध्ये चेंडू आले पुढे जाणार आहेत. भाग्यशांचा प्रयत्न असेल लांबून खेळवण्याचा त्यांचा अटीम आहे. समोर नीम आहे, एक युवा फलंदाज, एक क्षमता भरपूर आहे. फिल्डिंग थोडीशी चेंजेस बघायला मिळते. एक स्विच हिट साठी फिल्टर लावला गेलाय, बघू शकाल. चेंडू समोर खेळला गेला, इनसाइड आउटचा पत्ता पण करतायत. नीमच्या बॅटमधनं सरळ स्टंड अँड डिलिव्हर्ड आउट. नीम आपला क्लिअर करतोय आणि सांगतोय अशी चेंडू
मध्ये मी आराममध्ये खेळणार आला षटकार. निश्चितच मी सकाळच्या स्वतःत पडलं की मागील 3-4 वर्षापासून या फलंदाजाचे मी समालोचन करताना बॅटिंग बघितलंय. अफलातून क्लास त्याच्याकडे आहे आणि स्विच हिट खेळण्याची क्षमता देखील खूप आहे. नांदगावमध्ये 10 षटकाचा फायनल सामना होता. तिथे बाकी मला वाटतं विक्की आमच्याकडे हजर आहेत. विक्कीला त्याने 4 चप्पल एका षटकात स्विच हिट 4 षटकात मारले होते. पुन्हा भाग्येश बघायला मिळते. काय फिल्डिंग लावलंय. गली पॉइंट कव्हर तुम्हाला बघायला मिळते. अक्षरशः बांधून ठेवलाय. स्विच हिट पुन्हा क्रिकेट याच्याकडे तुम्हाला बघायला मिळते. पहिला चेंडू हा टिकून परिस्थिती होती. म्हणजे त्याने रिव्हर्स साठी प्लेअर लावला होता. नंतर त्याने ज्या पद्धतीचे बॉल येते मैदानाच्या आतमध्ये जशी फील्ड सजवली गेली आहे त्याच्या विपरीतने शॉट खेळून दाखवला की मी इनसाइड आउट सुद्धा खेळू शकतोय. आणि तदनंतर दीपकचे जर आपण बघितलं फिल्डिंग चेंज झाली आणि आपला ट्रेडमार्क जो आपला सिग्नेचर शॉट आहे तो त्यांनी इम्प्रूव्ह केलाय आणि भागेशला थोडंसं टेन्शन मध्ये आणलंय. पहिले चेंडू इनसाइड आउट खेळले, दुसरा स्विच हिट खेळलेला आहे. धावा येत आहेत आणि धावा पोहोचलेले आहेत ते 11 वरती. बॉल बघा आपल्याकडे तो द्यायचा बॉल वेळ दडवू नका. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तुम्ही बघितलं की पहिला स्विच त्याने स्विच हिट नाही केला. रडारमध्ये होता. अप्रतिम कव्हरच्या दिशेने षटकार बघा. त्यानंतर बाकी थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि ठिकाणी शिफ्ट होणं म्हणजे ऑनलाईन कव्हर सर्कलमध्ये खेळण्याची क्षमता आहे. चांगले त्याच्याकडे ड्राईव्ह आहेत. चांगले कट शॉट खेळतात. ऑन ड्राईव्ह बघायला मला स्ट्रेट ड्राईव्ह बघायला एक परिपक्व फलंदाज. नवीन बॉल द्यायचा. नवीन बॉल द्या. 2 षटक सुरू आहे. महेश 79 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. डू और डाय ही मॅच आहे. दोन्ही संघाला ह्या मॅच जिंकावं लागेल. त्यानंतर बाकी त्यांचा चान्स मिळेल पुढे खेळण्यासाठी. इथे जर तुम्ही पराभूत झालात ना इथे तुम्हाला खूप काही वेगळं चित्र बघायला मिळेल. मॅच बॉल आलाय. हवा इथे चेंडू बघायला लो फुलटच चेंडू होता. इथे अनेक वेळा असा घातक चेंडू बघायला मिळतोय. 1 धावानिशी बघायला 12 धावा. जबरदस्त ऑर्गनायझेशन आपण बोईसर प्रीमियर लीग बघत आहात. बेटेगावचे भव्य दिव्य मैदान आज खऱ्या अर्थाने महिला जिल्हा प्रमुख आदरणीय लक्ष्मीदेव चांदणे मॅडम पहिल्यांदाच पण या गावात आणि बघितलं तसं मैदान बघून म्हणाले की बोईसरमध्ये अशी देखील मैदान आहेत का. आहा हा चेंडू 4 धावा. चांगला शॉट सिलेक्शन आहे. हा शॉट जेव्हा गौतम खेळतात तेव्हा थोडासा आपला पाय क्रॉस करतात आणि तो बॅलन्स बनल्यानंतर ओव्हर पॉइंट मध्ये हा त्यांचा ट्रेडमार्क बघायला मिळतोय. बहुसंख्य 4ने फ्लाय झाले आणि 16 वरती पोहोचते. 19 धाबा बनवायच्या तुम्हाला 60 चांगली हवी असते. हौशी नांदगाव संघाला 30-60 मिळालेली आहे. कारण एका बाजूने अनुभवाचा नाव आणि दुसऱ्या बाजूने सळसळत रक्त नीम एक युवा खेळाडू आहे. यांचा जर समन्वय चांगला राहिला तर ही मॅच चांगल्या स्थितीमध्ये जाईल हौशी नांदगावसाठी. आणि इथून जर एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर मॅच पूर्णशः जिथून स्टार्ट झालंय तिथे होऊन थांबणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण नवीन गोलंदाज बघतोय. कश्यप कश्यप येत आहेत. 16 धाबा खर्च केलेले आहेत. 79चं टार्गेट सेट केलं असताना गौतम आणि नीम यांची बॅटिंगचा जो क्लास आहे तो बघायला मिळतोय. ट्रेलर झाकिया खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतंय. कश्यप पॉवर प्लेचं दुसरं शॉट घेऊन समोर नीम आहेत. तो टॉस झाला चेंडू आपण बघतायत. नागपूरला जाऊन खेळण्याचा पावित्र्य होता. चांगली गोलंदाजी. 1 बाउन्स झालाय असं सूचित करतायत. काही सूचित म्हणजे त्यांना सांगतात की झालेला आहे. निर्देश नाही देत किंवा वॉर्न नाही करत. फक्त सांगतायत की एक झालेला आहे. हा एक हंपरचा दर्जा असतो. कशा पद्धतीने कोणाला कसं खुणवायचं. पुन्हा षटकाचा पुढचा चेंडू. ओ गुड मॉर्निंग. चेंडू पडण्यात खाली राहतोय. चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी थ्रो अँड फील्ड करत एक धाव. वाईटच्या रूप तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडण्यात खाली राहते. यष्टीरक्षकाच्या पायावर आदळला. गॅदरिंग झालं नाही आणि एक अवांतर धावांची धावसंख्या तुम्हाला बघा. अजून तिथे जर बघितलं ना खूप चांगला पाहिजे क्वालिटी क्रिकेट बघायला मिळेल. दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतो. 6 षटकाचे सामने असले ना की खूप वेगळी कलाटणी प्रॉपर क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतो. 3-4 षटकं मारत सुद्धा बघा पण इथे तुम्हाला बाकी व्हरायटीज क्रिकेट बघायला मिळते. पुढे चेंडू
हो, यावेळेला आपण बघतायत फिंगर रोल केले होते. जसं पहिलं चेंडू पडलं तुम्ही बघितलं असेल, की त्याने खांद्याचा उपयोग केला होता. दुसऱ्या धावेचा अटीम आहे आणि तदनंतर हे दोन्ही चेंडू आहेत ते त्यांनी फिंगर रोल केलेले आहेत. म्हणजे पडल्यानंतर चेंडू दोन्ही मध्ये आले. पहिला चेंडू त्याने खांद्याचा उपयोग करत झाला. त्याच्यावरती बॅट्समन डॉमिनेट झाले. दुसऱ्याही चेंडू त्याच पद्धतीने येईल असा फलंदाजाचा पवित्रा होता. त्याने फिंगर रोल केल्यानंतर तो मध्ये आला. एक चांगली व्हेरिएशन बघायला मिळत निश्चितच खूप चांगलं निरीक्षण, खूप चांगलं एक्सप्लेन तुमच्याकडनं बघायला मिळालं. अनेक वर्ष क्रिकेटची पर्वणी, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करताना, अनेक समालोचन करताना, अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील तुम्ही रंगवताना आपण पाहिल्यात. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हो, जबरदस्त ऑफ साइड ऑफ काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून क्लास, जबरदस्त नियंत्रण इथे गोलंदाजावर बघायला मिळेल. जिथे पहिलं पॉवर प्ले षटक हाताळलं, धावा निघाल्या व इथे बाकी पहिला चेंडू देखील धावा आल्यानंतर बाकी चांगलं कमबॅक करताना गोलंदाज आपण बघत आहात. मी यंग त्याला तुम्ही बघितला याच गोलंदाजी मी गोलंदाजी पाहिली होती. जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख षटक हिलेशभाई अभिजित भोवे इलेव्हन सातपुडा जी ती स्पर्धा ती जबरदस्त विजेता संघ होता तिकडे नवापूर संघ. जबरदस्त गोलंदाजी तिकडे त्यांनी देखील केली होती. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हो 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 हो, गोलंदाजी बघायला मिळते. ऑफसाईड ऑफ ऑफ स्विंगिंग नेट स्विंगिंग बघायला मिळतो आणि हात लेट स्विंग आहे ना, फलंदाज त्याला ओव्हरपिच चेंडू सरळ येईल आणि चेंडू अचानक मध्ये आला की बॅट ब्लॅक होते, थांबते ब्लॉक आणि तिथे बाकी फलंदाज कुचकळीत पडतोय. वैविध्यपूर्ण चेंडू हाताळताना दिसतात आपल्याला मिश्रण आहे आणि या मिश्रणाचा फायदा घेत आहेत कश्यप. चांगली गोलंदाजी आहे. नीम सारख्या प्रकाराला झोडून ठेवलंय. रिटर्न देत नाहीये. चेंडू हाय इन स्विंग आपल्याला बघायला मिळाला. डार्क बॉल आलाय. हे गोलंदाजाचं कौशल्य आपण बघू शकाल की जबरदस्त कौशल्य बघायला मिळालं. आपल्या बोटावरती विश्वास ठेवला गेला आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4. एकंदरीत 10च्या सरासरीने 20 झालेले आहेत. येणारे 24 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि बनवायचे ते 59. ऐकूया आपण सॉंग आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. अजित हे गाणं ऐकलं की समोर साडोळ महोत्सव दिसते. कारण साडोळ महोत्सवामध्ये अतिशय अनेक लोकांनी हे नृत्य केले. जोगवाचं गीत आपण बघितलं. खरोखरच सांगली, सातारा, कडार, पुण्याला गेले का गोंधळ घातले जातात देवादेवावर जागरण करण्याची. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं टाकली गेली. 2 षटकं 20 धावा बघायला मिळाल्या. चांगलं कम्प्लीट केलं. 1900 धावा विजेसाठी करायचे म्हणजे अजून देखील तुम्हाला इथून 7 धावा या करायच्या आहेत. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला पुन्हा भाग्येश नावाचा गोलंदाज तुमच्याकडे बघायला मिळेल. आता फील्ड रिस्ट्रिक्शन संपले. 5 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. त्यात 3 ऑनसाइड बघायला मिळेल. डीप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग बघायला मिळेल. इथे कव्हर आणि डीप पॉईंट बघायला मिळते. पुन्हा भाग्येश गोलंदाजी करतात. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळायचा होता. मिड विकेटच्या रिझनला इथे चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतोय आणि परत चेंडू जातोय. अतिशय दर्जेदार स्पेना होम स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह मॅचेस बघायला मिळतात. होम साईड स्पोर्ट्स निश्चितच खरोखर 4K चे कॅमेरे बघायला मिळतात. मोठा प्रकार खेळायचा होता. चेंडू बॅटची एज घेऊन जातो. डीप लॉंगॉनच्या रिझनला एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. इथे एकेरी धावावर विचार जर केला तर अजित चालणार नाही. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके 1 ते 2 खेळावेच लागतील. थोडस जखडून ठेवले. पहिल्या षटकामध्ये 60 चांगला होता ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो. स्वप्नवत सुरुवात. नंतर गोलंदाजाने केलेलं कमबॅकिंग, कश्यपने केलेली कमबॅकिंग आणि या 2 चेंडूवरती अधिराज्य असलेलं एकादशीचं भागेशकडनं भरपूर अपेक्षा असतील आलेवाडी संघाला. एवढ्या अपेक्षा आहेत. गौतमकडनं हौशी नांदगाव संघाला नीमकडनं आहेत. चेंडू क्रमांक 3 थोडासा गतीला परिवर्तन केला. चेंडू पुढे टाकलाय. फक्त 1 धाव मिळेल. जेवढ्या सिंगल रन तेवढं प्रेशर बॅटिंग कन्वर्ट होणार दीपकजी. निश्चितच तेवढं कन्वर्ट होणार. मग तुमचा स्क्रीन रेट वाढला त्याने एकदा का स्क्रीन रेट 15-17च्या वरती गेला की खूप कठीण परिस्थिती होऊन बसेल. पुन्हा एकदा अजून देखील 3 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बसते. निनासारखा मोठा पिंच हिटर आहे. चेंडू काढलाय. क्रॉस खेळ इथे बघितली मला गरज नाही. चेंडू गली आणि पॉईंट मध्ये निघून गेले. चेंडू परत ते एक मोठा फटका येण्याची. नक्कीच 4 फ्लाय झाले. 26 धावा झालेले आहेत. चेंडू झालेले आहेत ते 4 मध्ये 6 खर्च केलेले आहेत. हेही षटक भागेशने एक चांगलं हाताळल्याचं म्हणायला हरकत नाहीये. परंतु ज्या शॉटसाठी गौतम प्रयत्न करत होते तो चौकार आला. कहते ना की पतझड के मौसम में बहारों के आने का आगाज हे 4 रन आहे. इथून त्याला मिळालेलं मोमेंटम कसं पुढे जाईल
यासाठी गौतमचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच नशिबदा भाग्यश मार्गस्थ होत आहे. आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू गोल केलाय सरळ चेंडू जाईल स्कोर आतापर्यंत बघित खूप चांगला प्ले षटक हाताळलाय. मला वाटतं 7च धावा दिल्या 5 चेंडूमध्ये. खऱ्या अर्थाने बघितलं पॉवर प्लेच्या पहिल्या धावा निघाल्या, दुसऱ्या षटकात फक्त झाल्या 20 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात कुठे कमबॅक करताना बघायला मिळेल. इथे देखील नीमला आपली बॅटची बेल्ट खोळावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील तेव्हाच सामना तुम्ही आपल्याकडे झुकवू शकता. ऑफ वॉर्निंग आणि 3 षटकं संपली आणि 3 षटकाचं समाप्तानंतर धावसंख्या झाली ती 27 म्हणजे 52 धावा 18 चेंडू 52 धावा समुद्र संगीत. थँक्यू. 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 27 झालेले आहेत. 18 मध्ये बनवायच्या 52, 17.33च्या सरासरीने पुढे जावं लागणार आहे तुम्हाला. आणि थोडंसं कठीण आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. गोलंदाजी ट्रॅकवर शब्द थोडं आणलंय. 18 चेंडू 52ची गरज आहे. 79चं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 27 रन्स स्कोर कार्ड फिल्डिंगकडे थोडंसं लक्ष जर आपण दिलं तर 2 खेळाडू आपण बघताय 30 सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला आहेत. एक एक्स्ट्रा सेकंड ओव्हर्स आणि पॉइंट आहे. त्याच्यानंतर लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेग. एलिव्हेशन चेंडू बघतोय आणि हो रेल्वे पद्धतीने झेल आपल्याला बघायला मिळत आहे. आणि इथे फलंदाज गौतम आकरे प्रयत्न चांगला होता. डिस्टन्स क्लिअर करू शकलेले नाहीत. फलंदाज आउट फ्रॉन दिसतोय. धन्यवाद डीजे. रखरखत्या उन्हामध्ये हिरवगार रानामध्ये या पद्धतीने बघायला मिळत आहेत. असंख्य सामने आपल्या एकातील झुकवताना, अनेक मैदानं गाजवताना, अनेक गोलंदाजाला स्वप्नावर पाहणारा निनाद पाटील हा नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. नुसती चर्चा असून चालेल, चर्चेचं रूपांतर स्वप्नात व्हायला पाहिजे. स्वप्न असत नाही, स्वप्न ते आपल्या मनामध्ये रंगवता यायला पाहिजे आणि स्वप्न बोलून चालत नाही तर पहाटे स्वप्नाला दिसलंच पाहिजे. तशी पाहिजे बॅटिंग करण्याची गरज आता निनाद या फलंदाजावर आलाय. असंख्य मैदान आणि अशा परिस्थितीमध्ये सामन्यात चांगली धावा करण्याची जबाबदारी निनादने अनेक वेळा पाडलाय. खो 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 आणि जाऊन दिला तिथे इथे तिथे मिळते 6 धावा तिथे. फुल शॉट 6 धावा षटकार. पारंपरिक कोळी गीत वाजवलं. घराच्या लग्नामध्ये कुणबी, आगरी, वंजारी, भंडारी, मांगेल्या समाजामध्ये हे गीत वाजल्याशिवाय ताईची किंवा दादाची वेळ होतच नाहीये. हे गीत बघायला मिळालं. मी म्हणालो होतो ना की निनादकडे खूप मोठा दर्जा आहे. एक दर्जेदार फलंदाज म्हणून बघितलं तर एक चांगला क्लास आणि चेंडूची उंची लांबी लगेच ओळखणारा फलंदाज आहे. हो, यावेळेला बघतायत हॉट बॉल स्कोर स्टे ऑन 53 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. 8 रंगते. निनादनं व्हेरी पॉइंट बॉल षटकार आपला इरादा स्पष्ट केला आणि कश्यप सांगतात थोडस चुकीचा चेंडू आपल्याला मी कमबॅकिंग करेन आणि त्यांनी कमबॅकिंग केलेली आहे. चेंडू फुलटॉस बॉडीला ट्विस्ट केलं आणि काय स्विंग केलंय बॅटने. आपण बघतायत त्यांचं या ठिकाणी चेक करण्यासाठी पाठवतात. बीमर आहे की नाही चेक केलं जाईल.
इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचतोय 37. रेफर बॅटिंग टीमने घेतलेला होता. येस, त्यांचा संपलेला आहे. तर धावसंख्या पोहोचली 37. हो, रायझन गिल वारी जबरदस्त कमबॅक करतात. पहिल्या चेंडूत मोठा प्रहार झाला की दुसऱ्याला कमबॅक करतात. तिसऱ्याला चौकार गेला कमबॅक करतात. पण निश्चित शुभम ज्याला म्हणतात तसं बघायला मिळतंय. असं म्हणतात ना, की माणसाच्या आयुष्यामध्ये कधी पलाट चढतो तसं पण कधी बॅटिंग कधी गोलंदाजी पक्ष करू तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कशी मार्गस्थ होते समोर आहे म्हणजे निनाद पाडे यावेळेला बघ हे बघ कॉट बिहाइंड बाद दिलाय. तो डिस्कस करतात. ओके चला ओके पाहायला लागलाय. चाळीस पाहिजे 12 चेंडू मध्ये जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. टॉप क्रिकेट आपण इकडे पाहता 19 त्या विजयासाठी करायचे 37 झालेले आहेत. 12-42 इक्वेशन आपण बघतोय. 4 षटक परिपूर्ण होतात. 21च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आपण बघू शकाल मॅचच्या आतमध्ये 12 चेंडू 42चं इक्वेशन. चला मॅच स्टार्ट करायची विनंती असेल. बऱ्याच वेळेस आपण डिसिजन मागे घेताना बघितले. नाही 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 नो डाऊट दिलं मी झालं समजा 2 धोंपा डिस्कस करू शकतात. चला या मॅचकडे 12 चेंडू 42ची गरज आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. चला प्लीज प्रत्येकाने थोडस कॉपरेट करणं गरजेचं आहे. आपण बघताय थोडस कॉपरेट करा. पण या ठिकाणी बघतोय ची गरज. दीपकजी काय वाटतंय मॅच बद्दल? निश्चित होतो गोलंदाजी कक्षाकडेच मॅच आहेत. 12-42 चला नावा सिच्युएशन नावाचं का प्लीज 12 चेंडू 42 धावाची जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी करतात. सर्व गोलंदाजी एवढं कौतुक करावं तेवढं कमीच. काढतो सर देतोय देतोय एक घेऊन जातो. आपल्याला बघायला मिळणार आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
नाही नाही चालू आहे मॅच सेम आहे नो डाऊट तुम्ही राहा 12-42 कुठे आउट दिलाय डिसिजन काय का खेळा नोट आउट दिलाय तुम्हाला मग असं द्या ना अगोदर तुम्ही कशाला हे करतात चला मग नव बॅटर पाठवा नव बॅटर पाठवा
भेटतो ज्या चांगले स्पोर्ट्समन स्पिरिट निश्चितच स्पोर्ट्समन स्पिरिट द्यायला पाहिजे, टाळ्या असायला पाहिजे, समोरच्या संघाला कौतुक असायला पाहिजे. हो, मनुष्य प्राणी आहे, कुठे ना कुठे चुक्या होत असतात, त्याच्यासाठी एवढं आपण हे करू नका. 12 चेंडू 42 जवळ जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. सर्व काही विसरून जायचंय. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. प्रत्येकाला ट्रॉफी घ्यायची आहे. हो, ट्रॉफी घ्यायचं, इंस्टाग्राम पाठवायचं, युट्यूब मध्ये पाठवायची, फेसबुक मध्ये पाठवायची आणि पहिला या बोईसर प्रीमियर लीगचा विजेता कोण होतो या दुसऱ्या वर्षीचा बघायचं आहे. चला 12 चेंडू 42 धावा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो कुशल नावाचा गोलंदाज. एका साईडला निम नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, एका साईडला बघायला मिळतो तो निनाद पाडे. कुशल. चला कॅरी ऑन करा, उशीर झालाय. 12 42 धावांची आवश्यकता. चला पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू आणि 42 धावा. अजित निश्चितच विचार तर केलात ना, तर अजून 1-2 चेंडू डॉट पडले तर बाकी सामना संपूर्ण शतक करणारा संघ पुढे जाईल. 11 फोर मग तुला मारावे लागतील. पुन्हा एकदा षटकाचा चेंडू. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. या गोलंदाजाकडनं खूप चांगला पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळालाय. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात आणि यातील विजेता संघ खेळेल तो बेटेगाव संघासमोर. टीआरसी विलन बेटेगाव संघावर खेळ आणि जो पराभूत संघ होईल ना तो खेळ स्पर्धेतून बाहेर केला जाईल. 1 वर्ष वाट बघायला लागेल. आपण बघत आहात भव्य दिव्य आयोजन, अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये नैसर्गिक गवतामध्ये आपण बघत आहात. गावकऱ्यांची मेहनत, खेळाडूची मेहनत, निसर्गाने दिलेल्या गवताला फक्त प्लांटेशनने पाणी शिंपायचं आणि नंतर शपायचं, हिरवळीचं मैदान बघावं. उद्याच्या दिवसात इतिहासकालीन बेटेगावचा बाजार गुरुवारी तुम्ही बघू शकता. न्यू बॅटर गेलेत ते परेशकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. व्हाईट बॉल ऑफ रायझिंग डिलेव्हरी, अवांतर धावाची धावसंख्या 1 वाढते. अजून देखील 41 धावा हव्या आहेत त्या 9 चेंडूमध्ये. 6 चेंडूमध्ये 41 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. चला तयार राहायचं दुसऱ्या संघाने लगेच तिथे विजेता संघ आणि नंतर बेटेगावचा संघ तुम्हाला सामना खेळताना बघायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 39 धावा. अजून देखील 40 धाव्या आणि चेंडू उरले ते 9 चेंडू 40 धावा. मोठ्या फटक्याची मॅच येणार नाहीये. खूप चांगल्यापैकी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली.
हाच तो संघ 120 धावा खाल्यानंतर बाकी 19 धावा चांगल्या पाहिजे सजवल्या. हो हो हो, मोठा फटका खेळायचा होता अवेद बॉलिंग लाईन. तुम्ही शपथ झाला, चेंडू सरळ मिडल आणि यष्ट्याच्या वरती निघून गेला. खूप चांगली गोलंदाजी, 5वा षटक हाताळताना या गोलंदाजाला आपण बघत आहात. नियंत्रित गोलंदाजी, परफेक्ट लाईन लेंथ कसं करावा अशा पद्धतीचे 5वा षटक गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा मार्गस्थ होतात गोलंदाज. कश्यप, हो कुशाल गोलंदाजी, गोल्डन स्पॉट, गोल्डन स्पॉट, आखूड समोर चेंडू शपथ झाला की त्याच्या अंगावर चेंडू टाकायचं काम. पुन्हा आणि चांगली गोलंदाजी. आता सर्व षटक करावे लागतील. कुशल या इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न कल्पेश धावतायत. सिंगल फील्ड केलं जाईल. षटकाची होती समाप्ती. येणारी 6 चेंडू आणि 40 ची गरज आहे. 2 धावा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक वाईड आणि एक सिंगल. आता 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. औपचारिकता शेष आहे. जर गोलंदाजानं लिगल चेंडू हाताळले तर मात्र विजयश्री संपादन करणं कठीण आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण बघितलं एका षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत आणि मॅच मध्ये वार पलटवार आपण बघतोय. 6 मध्ये 40 ची गरज. काय म्हणाल दीपकची? 6 मध्ये 40 प्रथमेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. TR शिव 11 यायचं पण बॉक्स मध्ये आणि यातील विजेता संघ लगेच आपण टूस करून घेणार आहोत. कोणी नर्वस होऊ नका. खेळाच्या माध्यमातून खेळा सकाळच्या सत्रामध्ये दीपकने स्वतःहून आउट कॅमेरामध्ये दिसत नसताना ती स्पोर्ट्समन स्पीड काही दाखवा. ड्रीम 11चा तो अष्टपैलू खेळ सकाळच्या सत्रामध्ये हिट विकेट झाला होता. इथे बाकी चेंडू टटवला, चेंडू कव्हरच्या रिझनला इथे बाकी झेल सुटला. आज बाकी झेल सुटण्याचा पराक्रम बघायला मिळालाय. ग्रहण हा सर्वांच्या पाठीशी लागलाय आणि हीच टीम तुम्हाला बघायला मिळते. हीच टीम. यस, काय झेल सुटले तो. तुम्ही वेदाचं पालन केलं नाहीये, वेळेवर नाहिलेलं नाही. तुम्हाला पाणी न पिता तुम्ही प्यायलेत. जी वेळ होती तिथे जेवायचं होतं, तिथे तुम्हाला आंघोळ करायची होती. कदाचित मला वाटतं 7 नंतर तुम्ही आंघोळ केली की ते देखील बघायला मिळत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. सकाळच्या सत्रावर 120 धावा काढत तो संघ पुन्हा इथे विजयी होताना बघायला मिळते. ह्यालाच ते क्रिकेट मिळतात आणि त्यांचीच मॅच तुम्हाला बघायला मिळेल. चला या इथे राहण्यापेक्षा TR शिव विरुद्ध यातील विजेता TR शिव कॅप्टनकडे या. लगेच आपण यातील विजेता कॅप्टन बोर्ड चेंडू टटवला आणि षटकार बघायला मिळतो. इतके जुना चेंडू पंचाकडे आहे का? यस. चेंडू सामन्याचे उरलेत. 34 धावांची गरज आहे 3 चेंडूमध्ये. काय बघ, एखादी तरुणी आवडली की तिला प्रपोज फटका मारला. आय लव्ह यू माझी असतो. जबरदस्त षटका. त्याला पंच म्हणतात. वेळेवर कसा खेळ करायचा. हो हो, चेंडूच्या मागे गेला, चेंडू सरसर निघून जातो. डीप पॉईंटच्या रिझल्टला चेंडू सीमा पलीकडे 4 धावा आणि चौकार. शेवटचा चेंडू आणि 24 धावांची आवश्यक. या नाणेफेकीसाठी TR शिव 11 आणि यातील विजेता संघ तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे शांत 11 आलेवडे हा संघ आपल्याला बघायला मिळतो.